अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका जुगार. तडवळ बीट परिसरात कल्याण मुंबई गेम सर्रास सुरू. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तडवळ बीट परिसरात खुलेआम मटका जुगार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही भीती न बाळगता खोक्यामध्ये कल्याण मुंबई नावाचा मटका गेम दिवसाढवळ्या चालवला जात असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेक दिवसांपासून मटका जुगार सुरू असून याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे मटका चालविणाऱ्यांचे धाडस वाढले असून ते पोलीस कारवाईची तमा न बाळगता निर्धास्तपणे व्यवसाय करत आहेत. तडवळ बीट परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर मटक्याच्या व्यसनामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेरोजगार तरुण तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिक या मटक्याच्या विळख्यात अडकत असून घरगुती वाद, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मटका अड्डे रस्त्यालगत आणि वस्तीच्या आसपास सुरू असल्याने महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायद्याचा धाक उरला नसल्याचे चित्र असून पोलिसांचे दुर्लक्ष की आशीर्वाद, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे अक्कलकोट तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असून तातडीने कठोर कारवाईची गरज आहे. नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून तडवळ बीट परिसरातील मटका अड्ड्यांवर धाड टाकावी अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच मटका व्यवसायाला अभय देणाऱ्या घटकांचीही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देत आहेत. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का, याकडे संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे. मी हा मजकूर पूर्णपणे. नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक सदस्य नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समिती. या ठिकाणी आज सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे परत एकदा अप्पर पोलीस अधीक्षक माननीय यावलकर साहेब यांच्याकडे भ्रष्टाचार नागरी सेवा कृती समितीच्या माध्यमातून परत एकदा जे अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन अंकित तडवळ बीट अंतर्गत 20 गावामध्ये आकाश राजकुमार टाकळे याचा जे मटका बुकीचा व्यवसाय आहे, याबाबत परत एकदा आम्ही पत्राद्वारे या ठिकाणी त्यांच्याकडे पत्र देण्यात आलेलं आहे. जे आम्ही गेल्या 1 महिन्यापासून या विषयावर मागणी करत आहे, त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. कालच आमचे काही पत्रकार बंधू त्या अक्कलकोट अंकित जे तडवळ बीट आहे या ठिकाणी पाहणी केली असता आकाश टाकडे याचा जे अवैध मटका बुकिंगचा व्यवसाय आहे ते जशाच्या तशाच परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. ते माहिती आज परत एकदा आम्ही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे दिलेली आहे. आम्हाला पोलीस प्रशासनाकडून असे सांगण्यात आलेले आहे की लवकर याच्यावर कारवाई करण्यात येईल. 10 तारखेला आम्ही या विषयावर अक्कलकोट दक्षिण या ठिकाणी पोलीस ठाण्यासमोर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून या विषयावर आम्ही आंदोलन करणार आहे. कारण एवढे पाठपुरावे करून पत्र देऊन देखील आकाश राजकुमार टाकडे याला त्या परिसरातील काही पोलीस कर्मचारी पाठीशी घालत आहे. ह्यांच्यावर देखील यांची चौकशी करून कारवाई करा म्हणून आमची मागणी आहे. 10 तारखेला या विषयावर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. त्या आंदोलन दरम्यान जे परिणाम आहे ते सर्व परिणाम त्याचे जे पण आहे ते शासकीय आणि अधिकारी प्रशासन त्याचे जबाबदार राहतील, एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सोलापूर ग्रामीण ऍडिशनल एसपी साहेब श्री यावलकर साहेबांना भेटून आम्ही समक्ष निवेदन दिलेलं आहे की अक्कलकोट सोट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा तडवळ बीट आणि तेथील पोलीस कर्मचारी आणि पोलीस हवालदार माननीय मैसलगी साहेब, मुल्ला साहेब तसेच सलगर साहेब यांनी आकाश राजकुमार टाकळे या मटका बुकी चालकाला पाठीशी घालून मागील अनेक वर्षापासून त्याला प्रोटेक्शन देत आहेत. तर याच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी आम्ही आज परत एकदा निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे. तर येत्या 10 तारखेला आम्ही 10 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्यासमोर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे. तर त्याप्रमाणे कारवाई न झाल्यास आम्ही त्वरित
येत्या 10 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून हा आंदोलन केलं जाईल आणि आंदोलनाद्वारे जे काही अनुचित प्रकार घडेल किंवा अनेक काही परिणाम दुष्परिणाम होतील या सर्व गोष्टीला जिम्मेदार असणारा साऊथ पोलीस स्टेशनचे PI साहेब तसेच ते तळवळ बीटचे सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर हा मटका बुकी चालक आकाश राजकुमार टाकळे राहील याची नोंद घ्यावा असं मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेला आहे. धन्यवाद.